सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती पुढे आरंभोणी कथा बुक्का माळा गंधाक्षता पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती निळा म्हणे ब्रह्मानंदी नाचती उभयता आनंदे पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती विठ्ठल 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 पांडुरंग करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वर्ण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार
जयांजे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारण आता विठ्ठल 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 देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणे रपंगती संत द्विजवृंदे शोभती प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त निष्ठा म्हणजे काय ज्यांनी जगाला शिकवली आणि आपल्या गुरुच्या चरणावरती ज्यांचं पूर्ण समर्पण आहे वारकरी संप्रदायाच्या संत पंचायतांमध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असे संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या कृपा अंकित असणारे निळोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अभंग आज या मावंद्याच्या कीर्तनासाठी घेतलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं समर्थ सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं समर्थ सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हिंदू धर्म रक्षक परमपूज्य महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या गावातील सौ चंद्रकला व श्री विठ्ठल ज्ञानदेव मापारी सौ परिगाबाई व श्रीमान उत्तम एकनाथ काळे सौ रेणुका श्री सुधाकर ज्ञानदेव मापारी तर हे तीर्थयात्रेला जाऊन आले। 4 धाम पूर्ण झाले ना यांनी 4ही धाम पूर्ण केले आणि 4 धाम पूर्तीच्या संदर्भात जो मावंद्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन यांनी केलेलं आहे। खरं तर 4 धाम पूर्ण केले आणि या 4 धामाचा आशीर्वाद सोबत घेऊन आपल्या गावाकडे ही मंडळी पुन्हा आपल्या घराला आली आणि या आलेल्या मंडळीनं सगळ्या गावकऱ्यांच्या समवेत पाहुणे रावळे मंडळी आप्तइष्ट स्वजन सख्या आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये एवढ्या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांनी कौतुक म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवायची आहे। कारण 4 धाम पूर्ण करणं ही साधी सरळ सोपी गोष्ट नाही आणि त्याच्यामध्ये बद्रीनाथ केदारनाथ तर फारच अवघड आहे। बद्रीनाथ धाम करून येणं केदारनाथ करून येणं म्हणजे माणसाचा नवीन जन्म होणं आहे। तर एवढे कठीण तीर्थ ते करून आलेले आहेत। कोणतंच तीर्थ सोपं नाही। कोणी म्हणाल बद्रीनाथ केदारनाथ अवघड आहे रामेश्वर सोपं आहे अजिबात नाही। सगळीच तीर्थ कठीण आहेत आणि अशी कठीण तीर्थ अगदी ही सगळी मंडळी 4 धाम पूर्ण करून आलेली आहेत। किती मोठं त्यांच्या जीवनामध्ये पुण्य म्हणावं लागेल की भगवान परमात्माच्या आशीर्वादानं साधू संतांची केलेली सेवा फळाला आली आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना 4 धाम दर्शन घेण्याचं भाग्य प्राप्त झालं। खरं तर त्यांच्या जीवनामध्ये माणसानं जन्माला येऊन ज्या काही गोष्टी करायच्या असतात प्रपंच व्यवहार उद्योग या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत पण त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त करायचे असतात। त्या 4 पुरुषार्थाचं प्रतीक हे 4 धाम त्यांनी त्यांच्या जीवनात केले। ही खूप मोठी गोष्ट यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे। या परिवारानं विचार केला की ही 3ही परिवार त्याच्यामध्ये मापारी परिवार आहेत 2 जण मापारी परिवारातून आहेत आणि एक काळी परिवारातून आहेत। त्यांनी विचार केला की आपण 4 धाम पूर्ण केले पण मावंद्याचा कार्यक्रम करायचा आपल्याला। मग मावंद्याच्या कार्यक्रमासाठी कीर्तन ठेवू अन्नदान करू संत सेवा करू संत पूजन करू संतांचा सन्मान करू काही दान करू अन्नदान असेल दक्षिणदान असेल जे आपल्याला जे जमतंय ते आणि पहा ना किती यांचं पुण्य म्हणावं लागेल। अधिक मासाचा एवढा मोठा महापर्व काळ चालू आहे आणि अशा पर्व काळात संत सेवा अन्नदान त्यांच्या इच्छेनं जे काही त्यांना आज दान करायचं आहे ती दातृत्वाचा भाग आणि विशेष मिष्टान्नदान संत पूजन तर ही खूप मोठी गोष्ट यांच्या जीवनात घडलेली आहे। अधिक मासामध्ये जे काही तुम्ही सत्कर्म पुण्यकर्म कराल हे पुण्य वाढत जातं जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत वाढतं पण या पुण्याईचा प्रभाव आपल्या पिढ्यानपिढ्या टिकत असतो हे अधिक मासाचं महात्म्य आहे। अशा अधिक मासाच्या महापर्व काळावरती त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। कीर्तन कोणाचं ठेवायचं हा विचार त्यांच्या मनात आला। खरं तर मापारी परिवाराची बाची आपली भक्तीताई थोरात भक्तीचे बाबा त्यांचा मला फोन आला आणि भक्तीच्या बाबांनी मला फोनवरती सांगितलं की दीदी आपल्या मेवण्याकडे मावंद्याचा कार्यक्रम आहे भक्तीच्या मामाकडे आणि त्यांची इच्छा आहे की दीदींचंच कीर्तन ठेवायचं
तर त्यांची इच्छा होती का भक्तीच्या पप्पाने त्यांच्या डोक्यात घातलंय त्यांनाच माहिती आता. तर त्यांनी फोन म्हणजे भक्तीच्या पप्पांनी मला फोन केला, भक्तीच्या बाबांनी, आणि मामांचा कार्यक्रम आहे भक्तीच्या, तर आपल्याला हे कीर्तन करावं लागेल. खरं तर काल आम्ही उदगीरला होतो. आमचा अतिशय एक टोकाचाच प्रवास झाल्यासारखा झालेला आहे. उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये येणारा उदगीर शहर तालुका, अगदी कर्नाटकचा बॉर्डर तिथून काही अंतरावरच चालू होतो. एवढा दूरचा प्रवास. खरं तर थोरात भाऊंची इच्छा होती की आम्ही कालच इथे पोहोचावं, पण ते आम्हाला शक्य झालं नाही आणि आम्ही आज सकाळी इथे येऊन पोहोचलो. आणि कीर्तनासाठी या मापारी परिवारानं, काळे परिवारानं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आपल्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या याच भागातल्या सगळ्या विद्यार्थिनी आज एकत्र आलेल्या आहेत. सगळीच लेकरं, त्यांचे आईवडील देखील आज कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये बाळासाहेबजी थोरात, नानासाहेब खेडकर, सुभाष धोत्रे, अशोकजी जाधव, संदीपजी कदम, संतोष भाऊ तुपे, तातेरावजी खेडकर, अरुण भाऊ गायकवाड, चंद्रभान गुडदे आणि वागचवरे मामा आमचे नारायणीचे बाबा. तर ही सगळी मंडळी आपल्या कन्या घेऊन या भागातून, याच भागात आहे, कोणी 20 किलोमीटर, कोणी 25 किलोमीटर, कोणी 30 किलोमीटर, कोणी 50 किलोमीटर अशा अंतरावरती आहेत. आणि सगळी लेकरं आज कीर्तनासाठी आलेली आहेत. मृदंगाची अतिशय सुंदर अशी साथ देणारे हरिभक्त परायण मृदंगाचार्य अतिशय उत्कृष्ट असं ज्यांचं मृदंग वादन आहे असे समाधान महाराज. समाधान दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवू आपण. गायनाची साथ देणारे हरिभक्त परायण रवी महाराज बाजूला, कार्तिक महाराज, रवी दादा, कार्तिक दादा, सगळ्यांचं कौतुक आहे. आमच्या तनुजाताई आहे, आपल्याकडे अभ्यास करत असणारी ही गुणवान लेकर आहे. तनुजा आहे, नारायणी आहे, भक्ती आहे, आणि आमच्या तातेराव भाऊंची कन्या की जी भागवत, रामायण, शिवपुराण, 18 पुराणांच्या कथा करण्याचं अगदी खूप चांगला अभ्यास ज्या लेकरांना केला अशी आमची कल्याणीताई. बाकी सर्व ही गुणवान लेकरं इथं आहेत, अभ्यास करतायत, शिकतायत, प्रयत्न करतायत, आणि प्रत्येकाच्या प्रयत्नाला भगवान परमात्मा यश देणार आहे. याच्यासाठी गुरुनिष्ठा आणि देवावरचा विश्वास या गोष्टी गरजेच्या असतात, त्या त्यांच्याकडे आहेत. परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविक जन, अगदी याच भागातून आलेले काळे भाऊ आहेत, आणि आपल्या गावाचं वीरगाववरून आलेले आमचे हरिभक्त परायण कदम महाराज आहेत. मला आता सगळ्यांचा परिचय नाहीये बरं. वीरगाववरून तुम्ही एकटेच आले का? वा, आपण एकटेच आलात. खरं तर वीरगाववाल्यांना बहुतेक त्यांना लवकर समजलं नसेल की इथं कार्यक्रम आहे, नाहीतर ट्रॅव्हल्स आणि टेम्पो भरून येण्याचीच पद्धत आहे त्यांची सगळ्यांची. तर खूप चांगली माणसं आहेत, सज्जन माणसं आहेत. खरं तर नारायणगिरी महाराज असतील, ब्रह्मलीन रामगिरी आपले गंगागिरीचे बाबा असतील, परमश्रद्धेय महंत मठाधिपती आपल्या सरला बेटाचे विद्यमान महंत रामगिरीजी बाबा. तर या सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद, कृपाछत्र, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सहवास, त्यांची संगती या पूर्ण प्रभागाला आहे. आणि हा आपला सरला बेटाचा परिसर, देवगडाचा परिसर, या ज्या संस्थांचे जे परिसर आहेत ना, या भागातल्या लोकांची शिस्तच थोडीशी फार सुंदर आहे. म्हणजे संतांच्या बद्दल किती आदर, किती श्रद्धा, आणि एक साधू संत म्हटले की अंतकरण गदगद होतं. तर हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसतं. या प्रभागाला एक खूप मोठं छत्र आहे सरला बेटाचं. तर अशा साधू संतांच्या कृपा छत्राखाली तुम्ही वावरणारी सगळी मंडळी, आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, काही राजकीय व्यक्तिमत्व असतील, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, सर्व क्षेत्रामध्ये स्वतःच्या ठिकाणी श्रेष्ठ असणारी माणसं आल्याबरोबर आमची ज्यांनी व्यवस्था केली असा चामे परिवार, त्या परिवारातून आपण कोणी आला असताना आपण सगळी मंडळी, आमच्या महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी. खरं तर भक्तीताई थोरात, भक्तीताईच्या मामाचं गाव आहे, आणि कालपासूनच मामानं मामीनं 2 दिवसापासून अगोदरच बोलावून घेतलं की आम्हाला काही सुचणार नाही, लवकर भक्तीताई तुम्ही या. गडबड अशी, पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं. भक्तीताईचे आई बाबा आलेले आहेत, बाकी काही विद्यार्थिनींचे देखील आईस आलेले आहेत, वडिलांचा नामोल्लेख तर माझ्याकडनं झालेला आहे. बाकी सर्व इथे असणारी परिचित अपरिचित मंडळी, परम भागवत मंडळी, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची गोळवाडी यांची श्रीकृष्ण साऊंड सिस्टम आहे, त्यांचं देखील कौतुक आहे. चॅनल आहे का कुठला? मातोश्री यूट्यूब चॅनल. या चॅनलवरती हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. मावंद्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित असणारी, स्नेहांकित असणारी सगळी परम भाविक मंडळी,
अज्ञानामध्ये एखादं महत्वाचं नाव राहिलं असेल, आपण सर्व परमभाविक मंडळी, कोणी कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार आदी करून मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन करत आपण कीर्तनाला आरंभ करणार आहोत. विठ्ठल 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 सरला बेट संस्थांमध्ये चोपदाराची सेवा करणारे आमचे नारायणीचे वडील देखील आहेत, आमचे वागचौरे भाऊ आहेत, बाकी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. खरं तर मावंद्याचा कार्यक्रम आहे, खूप आनंदाचा हा क्षण आहे, आनंदाचा प्रसंग आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण लक्षात घ्या, एखादं 10 मजली इमारत बांधली ना किंवा 100 एकर प्रॉपर्टी झाली तरी तेवढा आनंद माणसाला वाटत नाही. एवढा आनंद माणसाला तीर्थक्षेत्र केल्यानंतर वाटत असतो. तुम्ही घर इमारती उभ्या करा, प्रॉपर्टी वाढवा, कालांतराने त्याच्यामध्ये वाद होणार किंवा काहीतरी माणसाची मन थोडीशी विसंगत होणार. पण आपण आपल्या जीवनामध्ये तीर्थ केले, 4 धाम पूर्ण केले. या 4 धामाची आठवण आली किंवा सहज कोणी म्हणू द्या आम्ही 4 धाम केले, आपल्याला वाटतं आपण आत्ताच जाऊन आलो यात्रेला. एवढा आनंद म्हणजे परमार्थातला जो आनंद असतो ना तो वाढत असतो. आता 4 धाम करण्याचा फायदा सांगते. जोपर्यंत आपण काशी पाहत नाही तोपर्यंत काशी डोळ्यासमोर येऊ शकत नाही. एकदा तुम्ही काशी तीर्थ करून या. काशी तीर्थ करून आल्यानंतर गावाकडे तुम्ही निवांत बसलाय आणि कोणीतरी म्हटलं अहो आम्ही आत्ताच काशीला जाऊन आलो किंवा आम्हाला काशीला जायचंय हो, तुम्ही काशी केली का हो? हे काशी हा शब्द मग आपल्या कानावरती किती वेळा पडू द्या, त्या क्षणाला काशीचं दर्शनाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तीर्थ पाहण्याचा फायदा आहे. जोपर्यंत तीर्थ पाहतच नाही तोपर्यंत तीर्थ डोळ्यासमोर येत नाही. आपल्यापैकी किती लोकांनी काशी दर्शन केलेलं आहे? काशीला किती लोक जाऊन आली त्यांनी वर हात करा. 1 2 3 4 5 6 7 8 बर हात खाली घ्या. कुणी कुणी काशी केली काशी पाहिली नाही त्यांनी वर हात करा. 1 2 3 प्रामाणिकपणे कीर्तनात बसलेले तुम्ही खोटं अजिबात बोलायचं नाही. हात पण असं करायचं नाही. प्रामाणिक आमचे पालकच बरेच लोक आहेत की ते काशीला गेले ना तर यांनाच काशीला जाऊन आणावं लागेल एकदा. तर हात खाली घ्या. आपण काशी पाहिलीच नाही त्याच्यामुळे आपल्या डोळ्यासमोर काशी हे तीर्थ कसं आहे, तिथले काल भैरवनाथ कसे आहेत, कवडी आई कशी आहे, माता अन्नपूर्णेचा प्रसाद कसा आहे, गंगेची आरती कशी आहे हे डोळ्यासमोर आपल्या येत नाही. पण ज्यांनी काशी क्षेत्र पाहिलेलं आहे त्यांना लगेच लक्षात येते की काशीधाम कसं आहे. ज्यांनी अयोध्या पाहिली त्यांच्या डोळ्यासमोर अयोध्या येणार की ज्या अयोध्येच्या मातीमध्ये भगवान रामललानं किती सुंदर लीला केली. वृंदावन पाहिल्यानंतर भगवान परमात्मानं कोणत्या यमुनेच्या कोणत्या तटावरची माती खाल्ली, त्या कदंबाचं झाड कोणतं की जिथे भगवान वस्त्र चोरून घेऊन बसले होते, देव जिथे गायी वळण्यासाठी गेले ते वृंदावन कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या वृंदावनामध्ये रासक्रीडा पाहण्यासाठी भगवान शंकरानं महादेवानं गोपीचं रूप धारण केलं आणि भगवान गोपेश्वर झाले. जिथे देवानं रासलीला केली ते मधुबन कसं आहे, निधिवन कसं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लगे आपल्या ऐकल्या की डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण जोपर्यंत हे आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्या नजरेसमोर ते येऊ शकत नाही. याचा अर्थ माणसानं जीवनामध्ये शक्य आहे, आपली परिस्थिती अनुकूल आहे, अंगामध्ये आपल्या शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तोवर आपण तीर्थावर जाऊन आलं पाहिजे, तीर्थावर गेलं पाहिजे. संतांनी काय सांगितलंय, जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. हात पाय कान नाक डोळे जोपर्यंत आपल्याला साथ देत आहेत तोवरच तीर्थावर जायचं. गुडघ्यात चमक निघायला लागली, पाठीमध्ये कळ बसायला लागली, कानपूर लाईन खराब झाली, डोळ्यानं दिसाना, तोंडात एक सुद्धा दात राहिला नाही, 32 रिटायर झाले आणि मग तुम्ही झेंडा घेऊन तीर्थाना निघाला, जमणार नाही. मग घर सोडायचं नाही, मग घरातच राहायचं. पोरांनी हकलून दिलं तरी घर सोडायचं नाही. ही इंद्रिय आपल्याला जोपर्यंत साथ देत आहेत तोपर्यंत तीर्थावरती जा. असंही भगवान परमात्मानं हे सुंदर शरीर कशासाठी दिलेलं आहे, दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय,
देवे दिला दिया भजन गोमाता तोया जाना पाटा बाधी केला तोया जाना पाटा बाधी केला तोया जाना पाटा बाधी केला देवे दिला देया देवी दिला देह भजना गोमटा. कशासाठी हे सगळं शरीर प्राप्त झालेलं आहे आपल्याला? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाशी जीवपण भवरोग. शास्त्रही सांगतं ही इंद्रिय कशासाठी आहेत, संत सांगतायत. आणि असंही आपण भजनामध्ये ऐकतो की आपण हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुखो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. महलों में पली बन के जोगन चली, महलों
अतिशय सुंदर त्यांनी वाजवलेले, फार सुंदर, फार अप्रतिम. या सगळ्या पुराव्यांच्या द्वारे आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्हाला की आपले हात, पाय, कान, नाक, डोळे जोपर्यंत आपल्याला साथ देत आहेत तोवरच आपण तीर्थावरती जाऊन यायचं, तीर्थावर जायचं. मग कुणी म्हणाल ताई हात, पाय, कान, नाक, डोळे सगळ्यांनाच आहे, पण काहींचे हात, पाय, कान, नाक, डोळे साथ सोडून देतात तरी काही लोकांना तीर्थ घडत नाही. याचं कारण काय? तर तीर्थावर जाण्यासाठी आपली इंद्रिय जोपर्यंत आपल्या मदतीला अपेक्षित आहेत, खिशात धन जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाचं आपल्याजवळ पुण्य असणं फार गरजेचं आहे. पुण्य जर पदरी नसेल तर आपल्या जीवनात काशी, अयोध्या, रामेश्वर सोडा, पंढरपूर सुद्धा लवकर होणार नाही. आता इथे किती लोक पंढरपूरला गेलेली आहेत? त्यांनी वर हात करा. 1 2 3 4 5. वा वा वा, हात खाली घ्या. आता किती लोकांनी पंढरपूर पाहिलंच नाही? त्यांनी वर हात करा. खोटं बोलायचं कारण नाही, अधिक मास चालू आहे. 1 2 3 4 5 6, म्हणजे काही ना काही माणसं निघाली की त्यांनी पंढरपूर पाहिलं नाही. मी पांडुरंगाला प्रार्थना करते, देवाच्या चरणी विनंती करते, देवा अजून ज्यांनी पंढरपूर पाहिलं नाही त्यांना पटकन पंढरी दाखवणार. जन्मासी येऊनी पहारे पंढरी, जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. पंढरपूर जाण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, तीर्थावर जाण्यासाठी पुण्य लागतं, अनेक तीर्थक्षेत्र आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी पुण्यच लागतं. पुण्य पदरी असल्याशिवाय तीर्थ आपल्या जीवनात घडत नाहीत. अनंत जन्मीचे सुकृत पदार, अनंत जन्मीचे सुकृत पदार, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी. ओ ताते मोकी हारी मैना होया, ताते मोकी हारी मैना होया, हरी मुखी गाता त्याचे मुखी हारी मैना होया, त्याचे मुखी हारी मैना होया, हरी मुखी गाता कलिता, हरी मुखी गाता कलिता. खूप छान, फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, पदरी आपल्या पुण्य असेल, आपल्याकडे पुण्य शिल्लक असेल तर तीर्थ घडतात. कधी कधी खूप पैसे असताना सुद्धा आपण तीर्थावर जाऊ शकत नाही. आणि ज्या व्यक्तीचा फाटका प्रपंच काय, अंगावरचे कपडे सुद्धा नीट नाही, कधी कधी चलत चलत ट्रॅव्हल्स वाले म्हणता येता का तीर्थाला? अहो आमच्याजवळ पैसे नाही, आल्यावर द्या पण चला. असंही कधी कधी आपल्या जीवनामध्ये घडतं. मग याचा अर्थ काय? की आपलं पुण्य उदयाला आलेलं आहे. या विठ्ठल भाऊ, उत्तमजी आणि सुधाकर दादा ही 3 मंडळी आणि त्यांच्या सौभाग्यवती, खरंच यांचं पुण्य उदयाला आलेलं आहे म्हणून यांच्या जीवनामध्ये 4 धाम पूर्ण झाले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही
पुण्य केले तेव्हा या विठ्ठले तेव्हा या तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुण्य पदरी असल्याशिवाय तीर्थ घडत नाही. गावाचं नाव काय? चांदेगाव. पुण्य पदरी असल्याशिवाय तीर्थ घडत नाही. खरंच तीर्थ घडत नाही. एक माणूस जन्माला आला, उभं आयुष्य त्यानं देवाचं नाव घेतलं नाही, कुठलं पुण्य त्यानं संग्रहित केलं नाही, संतांची सेवा केली नाही, गावच्या सप्ताहात कधी त्यानं चटई उचलण्याचं पात्र वाढण्याचं काम केलं नाही, कीर्तन ऐकायला तर बसलाच नाही, पण दारात जर वारकरी आला आणि वारकरी बोलला रामकृष्ण हरी तर म्हणायचा वा पुढच्या घरी. एवढा अवघड माणूस होता. कधी त्यानं तंबाखू सुद्धा विकत घेतली नाही. चौकात माणसं बसली असल्या गप्पा काढायचा दिल्लीच्या गप्पा गावच्या गल्लीत मारता मारता म्हणायचा तात्या द्या विडा. लोक वैतागली होती. एवढा कठीण माणूस कधीच देवाचं नाव घेत नव्हता. पण काय म्हणतात ना की जसं हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले तसं त्या दृष्टाच्या पोटी अतिशय कसल्याच प्रकारचा परमार्थिक नसलेला तो माणूस त्याच्या पोटी 3 मुलं अशी जन्माला आली की त्यांना संत सेवा सत्कर्म या गोष्टीमध्ये आवड होती. पोरं सारखी म्हणायची बाबा म्हणा ना रामकृष्ण हरी. म्हणतच नव्हतं म्हातारं. कधीतरी चुकून त्याच्याकडनं देवाचं नाव यावं याच्यासाठी पोरं प्रयत्न करायचे. बाबा तो हरी काका नाही का, हरी काका त्यानं तुम्हाला बोलावलंय. तो म्हणायचा तो हर्या का. हरीला कधीच हरी म्हणला नाही. तो हर्या म्हणल्याशिवाय राहत नव्हता. काय एवढा कठीण माणूस होता. एवढा कठीण माणूस त्यानं देवाचं नाव घेतलं नाही, काहीच नाही. आणि जन्माला आलं काय म्हणतात ना की खूप खाल्लं पिल्लं असं जगला तो. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती असा तो जगला आणि गेला. त्याचा मृत्यू झाला. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर गावातली माणसं बोलवायच्या अगोदर 3 पोरांनी बैठक घेतली. तिघांचीच. म्हणे आपले वडील मेले, लोक येतील वाटी लावतील, तास 2 तास म्हणतील बरं नाही झालं, चांगला माणूस होता, कुणी म्हणाल चांगला, कुणी म्हणाल वाईट, कुणी म्हणाल चांगला बोलत नव्हता पण संसाराला बरा होता. काय आपले गुणदोष, आपल्या वडिलांचे लोक गुणदोष काढतील. लोकांचं झालं ते हो, दावेला येतील, श्राद्धाला येतील, गंगा पूजन करतील, सगळंच करतील, पुण्यतिथी घाला म्हणतील, जेवायला हजर होतील, तो काही विषय नाही. पण आपल्या बापाला मुक्ती मिळाली पाहिजे, आपल्या वडिलांना सद्गती मिळाली पाहिजे. कारण आपल्या वडिलांनी देवाचं नाव घेतलेलं नाही. कधी संत दिसल्यानंतर मस्तक टेकून कधी त्यांचं दर्शन घेतलं नाही. अहो लाज वाटत असेल समोरून संतांच्या दर्शन घेण्याची, संत पुढे गेल्यानंतर त्या मातीला सुद्धा या माणसानं कधी वंदन केलं नाही. तिथली संतांच्या पायाखालची माती उचलून त्यांना कपाळी लावण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. आपल्या वडिलांची गती कशी होईल या विचारानं मुलं म्हणतात की आपण असं ऐकलेलं आहे की मरणोत्तर आपण जर ती अस्थी वडिलांची, वडील तर गेले आपले, त्यांची हाडं जर आपण काशीच्या गंगेत विसर्जित केली तर काशी हे जिवंत काय मेलेल्या माणसाला सुद्धा मुक्ती देणार आहे. हा विचार पोरांनी केला. तोपर्यंत गावकरी जमा झाले. त्यांचं ठरलं की आता वडिलांची अस्थी काशीला घेऊन जायची. गावकरी आले, स्मशानात पोहोच केलं, त्या माणसाला अग्निडाग दिला. 3 दिवसात चांगली राख झाली आणि ती अस्थी सापडली. ती अस्थी घेतली आणि मोठा भाऊ म्हटला ही बघ बाळू मी जातो आणि बाबांची अस्थी काशीच्या गंगेमध्ये विसर्जित करतो. मीटिंग ठरली तरी पण बारक्या पोराच्या मनात एक धुकधुकच होती. म्हणे दादा तू घेऊन जाशील बाबाची हाडं काशीला, पण असं वाटतंय मला आपल्या बापानं उभ्या आयुष्यात देवाचं नाव घेतलं नाही, थोडी शंका आहे हाडं काशीला जातील का नाही. मोठा म्हटला प्रयत्न तर करू, सगळी प्रॉपर्टी त्यानंच कमवून ठेवलेली आहे, यातला थोडासा भाग तिथं जाण्यासाठी खर्च झाला तर काय फरक पडला, सगळं त्याचंच आहे, आपण जाऊन येऊ.
मोठा भाऊ त्यानं तयारी केली पूर्ण. बाबांची अस्थी एका पिशवीमध्ये भरली. बायकोला सांगितलं आपल्याला काशीला जायचंय, तयारी कर, 2 दिवस रेल्वेत बसावं लागतं. मग रेल्वेतलं जेवण काय जीव वाटत नाही, कारण ते सकाळचंच किंवा रात्रीचंच देतात खायला, असं असतं. म्हणून तू घरूनच थोडीशी जेवणाची पण व्यवस्था करून घे. तिनं तहान लाडू केले, भूक लाडू केले, कोणते कोणते लाडू केले, करंजा केल्या, काय काय केलं, काय काय केलं. खूप पदार्थ, खूप सुगरण होती ती, खूपच सुगरण होती. असतात काही काही सुगरणी, त्यांनी लाडू खायला द्यावेत, दातानं तर फुटतच नाहीत, 2 दगडानं फोडून खावे लागतात. मी आपल्या चांदेगाव मधलं काहीच सांगत नाही, मी लांबच्या सुगरणींचं सांगते. आता रोज फिरतो म्हणून खूप अनुभव पण येतो आम्हाला, कोण कसा स्वयंपाक करतो, कोण कसा स्वयंपाक करतं. तर तो त्यानं सांगितलं की बाई थोडीशी सिधा सामुग्री सोबत घे. त्यानं लाडू घेतल्या, करंजा घेतल्या, काय काय घेतलं, खूप तिनं अगदी मेवा मिठाई सोबत घेतला. दोघं ट्रेनमध्ये बसले, रेल्वे चालू झाली. जुक 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 करत रेल्वे वाराणसीला आली. वाराणसीच्या स्टेशनवरती ते उतरले आणि उतरल्यानंतर पुन्हा ते रिक्षा करून आले काशीमध्ये. काशीमध्ये आले, भगवान शंकराच्या बाजूला मंदिरात, विश्वनाथाच्या मंदिराच्या बाजूला एका धर्मशाळेमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी गंगेच्या घाटावर गेले स्नानाला. पण तीर्थावर कपडे चोरी जातात हे त्यांना चांगलं माहिती होतं. तो म्हटला मी स्नान करायला जातो, तू कपडे सांभाळ. बायकोला सांगितलं कपडे सांभाळ. तो गेला गंगेमध्ये स्नान करायला. 4-2 बुड्या घेतल्या त्यानं पाण्यामध्ये. आणि मग लक्षात आलं, अरे आपण इथं बाबांची अस्थी विसर्जित करायला आलो आहोत. बायकोला आवाज दिला, भाग्यवान, अगं ती एका पिशवीमध्ये बाबांची अस्थी आहे, तेवढी पिशवी आणून दे. तिनं तेवढंच लक्षात घेतलं, ती सांगकामी होती. पिशवी आणून दे म्हटलं की पिशवीच आणून द्यायची, उचकावून पाहायचं नाही, काही नाही, काही नाही. मी तुमचं काही सांगत नाही, पण काही माऊल्या अशा असतात सांगकाम्या, सांगितलं तेवढंच करणार. काही कानपाड्या असतात, काही आगाऊ काम्या, आणि एक प्रकारे हुंदडा. सांगकामी म्हणजे सांगितलं तेवढंच करणार. सासूनं सांगितलं, सुनबाई चुलीवर दूध ठेवलंय, दुधाला लक्ष दे. दूध उतू गेलं तर फुंकर घालत नाही, मांजरीनं तोंड घातलं तर फिर म्हणत नाही. का? सासूनं सांगितलं लक्ष दे, तेवढंच लक्षच द्यायचं, दुसरं काहीच करायचं नाही. याला सांग कामं म्हणायचं. कानपाडं थोडंसं अवघड आहे, ऐकून पण ना ऐकल्यासारखं करतो. या कानपाड्यांचा खूप डोक्याला ताणतणा होतो, ते ऐकून ना ऐकल्यासारखं करतात. सासूनं सांगितलं, सुनबाई मला गोळी घ्यायची, जरा चहा करून दे ग. सासूचा आवाज ऐकला आणि तिनं लगेच कपाटातले कपडे खाली घेतले आणि घातलेल्या कपड्याच्या घड्या मोडल्या आणि पुन्हा घालायला लागले. ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. सासूच्या लक्षात आलं हिला काही चहा करायचं नाही. सासू स्वयंपाकघरात गेली, गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखर टाकली, चहा बनवला, बशीत ओतून घेतला. बशी तोंडाला लावणार, सून पळत आली, आत्या अहो मला सांगायचं ना, चहा करून दिला असता ना. अगं राहू दे, तू पण कपड्याच्या घड्या घालत होती. हो ना हो, सकाळपासून कपड्याच्या घड्या घालून घालून हात माझी अगदी गळून गेली, मला चहा बनवायचाच होता. आता केलाच तुम्ही तर अर्धा कप मला द्या. हे सांग कानपाडा आहे, हे कानपाडा, ऐकून ना ऐकल्यासारखं करणार. तिसरा प्रकार आहे आगाऊ कामे, सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त करणार. सासऱ्यानं सांगितलं, सुनबाई तुझी सासू आजारी पडली, तिला खोकला लागलाय, गावात जा आणि खोकल्याचं औषध घेऊन ये मेडिकल मधून. सुनबाई गेली, खोकल्याचं औषध आणलं. तिला वाटलं घरी जाईपर्यंत जर सासूबाई गेल्या तर आपलं घर गावापासून लांब आहे, परत चक्कर नको मारायला. तिनं पांढरा कपडा घेतला, सुतळी घेतली, मडकं घेतलं, विस्तो पण भरून घेऊन आली. सासऱ्याच्या हातात खोकल्याचं औषध दिलं. सासरा म्हटला, अख्ख्या चांदेगाव मध्ये माझ्या सुनासारखी सून नाही, काय हुशार सून आहे. ती म्हटली, मामा पांढरा कपडा पण घ्या, सुतळी घ्या, मडकं घ्या, विस्तव घ्या. सासरा म्हटला, सुनबाई खोकल्याचं औषध ठीक आहे, पांढऱ्या कपड्याचं आणि मडक्याचं काय काम. ती म्हटली, मामा मला वाटलं घरी पोहोचेपर्यंत जर आत्या गेला तर परत चक्कर नको मारायला, पुढची तयारी लगेच. याला आगाऊ कामी म्हणतात, आगाऊ. सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त करणार. आणि चौथा प्रकार एवढा डेंजर आहे, त्याला हुंदडा म्हणतात. तो माझ्या गुरुनं शोधून काढलेला आहे. हुंदड्याला काहीच कळत नाही. हुंदडा जर भाकरी करायला बसला तर साऱ्या गल्लीत कळतं कुणाची सून भाकरी करते. असल्या भाकरीचा आवाज करणार. भाकरी करण्याचे सुद्धा नियम आहेत. भाकरी बनवताना भाकरीचा आवाज येऊ नये, भाकर पोटात आणि काठात जाड होऊ नये, भाकरीमध्ये पायाची माती भाकरीच्या ताटात पडू नये, हे भाकरी बनवण्याचे नियम आहेत. भाकरी तव्यावर जर टाकली तर तिला उलटताना व्यवस्थित उलथावं, पाणी चांगलं फिरवावं, चुलीच्या तोंडाला भाकर व्यवस्थित लावावी,
आणि थोडी सुद्धा भाकर जळू नये, करपू नये, हे भाकरीचे नियम आहेत. आता ह्या नियमात कोण कोण बसते ते तुम्ही तुमची परीक्षा करा उद्या. तर जी हुंदडा जी आहे ना, ती भाकरी जर करायला बसली तर साऱ्या गल्लीत कळतं कुणाची सून भाकरी करते. हुंदडा जर रस्त्यानं चालायला लागला तर टकडक 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 चप्पलचा आवाज येणार. हुंदडा रस्त्याला सुद्धा नीट चालत नाही. हुंदडा जर दारात कपडे धुवायला बसला तर रस्त्यावरचा एकही माणूस बिना तीर्थ घेतल्या जात नाही. हुंदड्याला काहीच कळत नाही. एकदा गंमत अशी झाली आमच्या गावाकडे, सांगते तुम्हाला. तुमचं कशाला सांगायचं, आमच्या तिकडचं सांगायचं. इथं आहे तोपर्यंत तुमचं सांगायचंच नाही, तुमचं काही सांगणारच नाही इथं आहे तोपर्यंत. पण इथून गेल्यावर काही सांगता येत नाही. तर हुंदडा एकदा भाकरी करायला बसला, सासऱ्याच्या मोबाईलवर फोन आला त्याच्या माहेरचा. हॅलो सुनबाई का? हा हा ठीक आहे देतो. सासरा भोळा सासरा, सासरे फार भोळे बाबडे असतात बिचारे. सुनबाई भाकरी करत होते, आले तिथं. सुनबाई अगं तुझ्या माहेरचा फोन आलाय. तटकन उठला हुंदडा फोन म्हटल्यानंतर. हुंदडा तटकन उठला. आता हुंदड्याला कळाव ना, हात भरलेले पिठानं. चुलीवर एक भाकर आहे, चुलीच्या तोंडाला एक भाकर आहे, ताटात एक भाकर आहे. हुंदड्याला कसलंच लक्ष नाही, जसा उठला आणि पळत सुटला. हुंदडा पळता पळता समोर दुधाचा तांब्या ठाय. समाधान बाबा. भाजीचं पातीलं ठाय, तेलाची किटली ठाय. पायानंच फुटबॉल सारखं उडवलं. सासऱ्याच्या अंगावर तेल काय, दूध काय, भाजी काय, काय काय सगळं स्वयंपाक सासऱ्याच्या अंगावर. सासरा पंचानं मिशा पुसत म्हटलं, बाई तू बोल, 2 तास मी भाकरी भाजतो आता. हुंदड्याला काही कळत नाही. असा हुंदडा जर तुमच्या घरात असेल, नसावा, मी तर देवाला प्रार्थना करते नसावा, पण जरी असेल तर तुमचा तुम्ही सांभाळा. तर हे स्त्रियांचे काही प्रकार आहेत. तशी ती बाई होती सांगकामी, सांगितलं तेवढंच करणार. तिच्या मालकांना सांगितलं, ते गंगेत होतं. ते म्हटलं, अगं बाबांच्या हाडाची पिशवी, आस्तीची पिशवी आणून दे. कशाची पिशवी, काय पिशवी, काही विचारलं नाही त्यानं, फक्त पिशवी उचलली आणि आणून दिली. आता त्यानं तर पाहावे की नाही पिशवीमध्ये हाडं आहेत का, लाडू करंज्या आहेत म्हणून. त्यानं पण पाहिलं नाही. 2 दिवसाच्या प्रवासानं त्या लाडू करंज्या हाडा एवढ्या कडक झाल्या होत्या. बाई किती सुगरण असेल विचार करा. हाडा एवढ्या कडक झालेल्या लाडू करंज्या त्यानं उघडून पाहिलंच नाही. जशी पिशवी हातात घेतली तशी गंगेत सोडली. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. म्हणे बाबा आता तुम्हाला काशीच्या गंगेत सोडलंय, तुमचं कल्याण हो, एवढी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. आणि नमस्कार केला आणि तो माणूस बायकोला घेऊन पुन्हा गावाकडे आला. रेल्वेत बसला, झुक 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 करत गावाकडे आला. बर का भाऊ दारातच होता. म्हणजे दादा म्हातारं गेलं का? अरे माझ्या हातानं सोडलं. दादा ते जाऊ शकत नाही रे. कसं काय? आणि जाऊ शकत नाही, आपल्या बाबांना देवाचं नावच घेतलं नाही, आपले बाबा काशीला जाऊ शकत नाही. बर बाळू तुला खोटं वाटत असेल तर माझ्या पिशव्या पहा. त्यानं भावाची पिशवी पाहिली, सगळ्या बॅग वगैरे तपासल्या. पिशवीत म्हातार. पिशवी बरोबर हाडाची पिशवी बाहेर काढली. म्हणे दादा अरे म्हातार काशीला गेलं नाही, पिशवीत बसून गावाकडे आलं, हे पहा. भाऊ म्हटलं अरे रे रे, एवढा त्रास घेतला, 2 दिवस प्रवास केला, थंडीत काकडलो आणि बाबा खुशाल गावाकडे आले. 2 नंबरचा भाऊ म्हटला बाळू मोठ्याच्यानं गेलं नाही, म्हातारा मी घेऊन जातो. बाळू म्हटला दादा तुझ्यावर तर जीवच नव्हता म्हाताऱ्याचा, तुझ्या हातानं जाईलच कसं? हो म्हणे मी बरोबर घेऊन जातो. मग त्यानं म्हातारा काशीला घेऊन जायचं ठरवलं, पण ते थोडं शिकलेलं होतं 2 नंबरचं. तो म्हटला आधुनिक पद्धतीने घेऊन जाऊ. म्हणे कसं? त्यानं हाडं घेतली, मिक्सरच्या भांड्यात टाकले, झाकण लावलं, बटन दाबलं, बुंग मिक्सरचा आवाज झाला आणि बारीक भुकटी झाली हाडाची. बरोबर समाधान दादा, बारीक भुकटी झाली हाडांची. एका डब्बीमध्ये ती भुकटी भरली आणि छोट्या भावाला सांगितलं बघ म्हातारा असं घेऊन जावं लागतं डब्बीत. डब्बी फक्त बारक्यालाच दाखवली, बाकी कुणाला दाखवली नाही. कोपरीच्या खिशात डब्बी ठेवली. बायकोला म्हटलं चल प्रवासाला काशीला जायचं आपल्याला. रेल्वेत बसले, झुकझुक 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 करत काशीमध्ये आले. आणि आल्यानंतर एवढा मोठा पर्व काळ होता की खूप गर्दी होती. महिला एका घाटावर स्नान करत होते, पुरुष एका घाटावर स्नान करत होते. त्यांना सांगितलंय बघ भाग्यवान, तू महिलांमध्ये स्नान करायला जा, मी पुरुषांच्या मध्ये स्नान करायला जातो. तो पुरुषामध्ये स्नान करायला गेला, बायकोला महिलामध्ये स्नान करायला पाठवलं.
पण उताराच्या घाटाला महिला स्नान करत होत्या आणि चढाच्या घाटाला पुरुष स्नान करत होते. त्यांना 2-4 बुड्या घेतल्या पाण्यामध्ये, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. आणि बुड्या घेतला आणि कोपरीतून म्हातारं काढलं डब्बी. चूक एकच केली, डब्बी उघडून सोडायची ना तर डब्बी सहित म्हातारं सोडलं. त्यानं डब्बी घेतली, म्हणे बाबा आता तुमचं कल्याण असो, 2-2 वेळा तुम्हाला काशीला घेऊन आलो, तर आता काही गावाकडे वापस येऊ नका. आणि तुम्ही येणार नाही ते मला पक्क माहिती आहे, कारण तुमचं माझं काही जमत नव्हतं. तर त्यानं डब्बी हातात घेतली आणि पाण्यात सोडली. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. जशी डब्बी पाण्यात सोडली, डब्बी उताराला जशी निघाली वाहत्या पाण्यात, उताराला सून स्नान करत होती, सुनानं बुडी घेतली होती. तिनं अशी ओंजळ करून वर यायला आणि डब्बी तिच्या हातात यायला. एकच डब्बी हातात आली. आता तिला माहितीच नव्हती डब्बी मालकानं आणलेली म्हणून. ती म्हटली, बाई काशीच्या गंगेनं मलाच प्रसाद दिला, एवढ्या महिलांच्या मध्ये मलाच प्रसाद दिला. डब्बी अशी पकडली, एवढी खुश झाली आणि पिशवीत ठेवून दिली डब्बी तिनं. हा खुश झाले, तिला वाटलं गंगेनं प्रसाद दिला, ती खुश, याला वाटलं म्हातारं गेलं, हे खुश. दोघंही खुश निघाले, रेल्वेत बसले, झुक 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 करत आले. बारका भाऊ म्हटलं, दादा म्हातारं गेलं का? बाळू माझ्या हातानं म्हातारं सोडलं. म्हणे दादा ते जाऊ शकत नाही, मला तुझी कोपरी दाखव, खिशे दाखव, बॅग दाखव. बॅग पाहिली, कोपरी पाहिली, खिशे पाहिले, म्हातारं सापडलंच नाही. म्हातारं सुनाच्या पिशवीत बसलं होतं, सापडलंच नाही. आता काय करावं म्हणे, ह्यांनी म्हातारं वाटी लावलं, सगळ्या गावाला आनंद झाला. गाव जेवणाचा कार्यक्रम, काशीचे विद्वान ब्राह्मण बोलावले, पूजा चालू झाली. आणि ज्यांनी म्हातारं वाटी लावलं त्यांच्या हातानं घरात पूजा. बसले पाटावर दोघं, मधली जोडी नवरा बायको पाटावर बसले. ब्राह्मण बुवा मंत्र उच्चार करायला लागले. म्हणे तुम्ही काशीसारख्या तीर्थावरती वडिलांची अस्थी विसर्जित करून आलेला आहात, आता तुमच्या हातानं एक शेवटचे त्यांना तर्पण सोडू. पूजा चालू झाली. पूजा चालू झाली, बाईच्या डोक्यात काय टूप पिटली काय माहिती. ते म्हटली, भटजी बुवा थोडं थांबा, काशीच्या गंगेत मला डब्बीत प्रसाद सापडलाय, तो घेऊन येते. आणि तिनं म्हातारं कपाटात ठेवलं होतं. कपाट उघडलं, कपाटात पिशवी पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी, असंच कीर्तन संपेपर्यंत म्हणत राहिलं तरी काही हरकत नाही. आणि मग पिशवीतून म्हातारं काढलं. कपाटाचा कसला खडखड आवाज यायला बारका दीर आला. का वहिनी पूजा सोडून काय करता येता इकडं? भाऊजी अवकाशीच्या गंगेत डब्बीत प्रसाद सापडलाय, तर पूजेला घेऊन चालले. डब्बी म्हटलं, याची पण टूप पेटली. हे म्हणतं, वहिनी डब्बी दाखवा बरं जरा. पाहिलं तर ती डब्बी म्हाताऱ्याची. त्याने डब्बी घेतली, 2 नंबरच्या भावाजवळ आला. दादा अरे पूजाच्या पाटावरला उठ. म्हणे काय झालं? म्हणे म्हातारं काशीला गेलं नाही, वहिनीच्या पिशवीत बसून गावाकडे आलं. दृष्टांत संपला. हा दृष्टांत काय शिकवतो आपल्याला? जी माणसं उभं आयुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाहीत, संत सेवा करत नाहीत, आणि ज्यांचं थोडं सुद्धा पुण्य शिल्लक नाही, ठरवलं तरी ती माणसं काशीला त्यांची अस्थी देखील जाऊ शकत नाही. आपण ठरवायचं आपल्याला काशीला जायचं का मिक्सरच्या भांड्यात जायचं. ज्यांना मिक्सरच्या भांड्यात जायचं त्यांनी भजन नाही केलं तरी चालल, पण ज्यांना काशीला जायचंय त्यांनी जीवनामध्ये भक्ती, भजन, व्रत, वैकल्य, उपवास, साधना या सगळ्या गोष्टी, संत सेवा आपण आपल्या जीवनात केल्याच पाहिजे. आणि संतांची सेवा करत असताना शंका नावाची गोष्ट अंतःकरणात कधी ठेवायची नाही. सेवा करताय आणि अंतःकरणात शंका आणि संशय ठेवताय, सेवेचं फळ मिळणार नाही. निसंशय निशंक संतांची सेवा करा, तुम्हाला पूर्ण फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण तीर्थावर जाण्यासाठी पुण्यच लागतं, हे तुम्हाला वारंवार मला सांगायचं आहे. विठ्ठल 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 तीर्थावर जाण्यासाठी पुण्य पाहिजे. ऐका बरं, या परिवाराचं विठ्ठल ज्ञानदेव मापारी, त्यांच्या सौभाग्यवती चंद्रकलाताई, सौ परिगाबाई त्यांचे मालक उत्तम एकनाथ काळे, सौ रेणुकाताई त्यांचे पतिदेव सुधाकर ज्ञानदेव मापारी, या जोडींनी खरंच पुण्य केलेलं आहे बरं. यांचं पुण्य शिल्लक होतं म्हणून यांच्या जीवनात 4 धाम घडले बरं. ऐका बरं चांदेगावकर, ऐका, 4 धाम घडले. हे 4 धाम म्हणजे काय? तर मी सुरुवातीलाच बोलता बोलता सांगितलं, 4 धाम म्हणजे 4 पुरुषार्थ. आपल्या देशाच्या 4 टोकाला ही 4 तीर्थ आहेत.
पूर्वेला भगवान जगन्नाथ आहेत, पश्चिमेला भगवान द्वारकाधीश द्वारकाधाम आहे, उत्तरेमध्ये बद्रीनाथ केदारनाथ आहेत, तर दक्षिणेमध्ये भगवान रामेश्वरम आहेत. देशाच्या 4 टोकाला ही 4 देवता आहेत आणि ह्या 4 धाम म्हणजे 4 पुरुषार्थाचं प्रतीक आहे. लक्षात घ्या, 4 पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म दान देणारे, धर्म हा पुरुषार्थ प्राप्त होईल जेव्हा तुम्ही जगन्नाथ भगवंताची यात्रा पूर्ण कराल. धर्म जगन्नाथ भगवान, अर्थ द्वारकाधाम. अर्थ हा पुरुषार्थ कुठे मिळेल आपल्याला? द्वारकाधाम पूर्ण केल्यानंतर. तुम्ही म्हणाल द्वारकेचा आणि अर्थाचा काय संबंध आहे? द्वारका कशी आहे सांगा मला? अख्खी सोन्याची नगरी आहे द्वारका. आणि अर्थ म्हणजे काय? धन संपत्ती, वैभव, श्रीमंती. मग द्वारका धाम केल्यानंतर संपत्ती मिळते का? मिळते ना. सुदामदेव द्वारकेला गेले, त्यांचं नगर सोन्याचं झालं की नाही? झालं. सुदामदेवाचे बालमित्र होते भगवान श्रीकृष्ण. सुदामदेवानं जर असा फोन करून सांगितलं असतं किंवा पत्रानं दिलं असतं, निरोप देवा, माझी फार गरिबी आली, तू माझा बालमित्र आहेस, माझ्याकडे तिथपर्यंत यायला काही सुविधा नाहीये देवा, हत्ती घोडे माझ्याकडे नाहीयेत, पायानं चालवणं मला शक्य नाही, तो द्वारकेचा राजा आहे, थोडंसं खाण्यापिण्यापुरतं थोडंसं धन सामुग्री दे पाठवून. पत्र पाठवून सुद्धा त्यांना मिळालं असतं. पण सुदामदेवानं पत्र पाठवलं का? नाही. सुदामदेव द्वारका धामाला चालत गेले आणि चालत जाण्याचा परिणाम सुदामदेवाच्या जीवनात जी गोष्ट कमी होती, कोणता पुरुषार्थ कमी होता सुदामदेवाच्या जीवनात? अर्थ म्हणजे संपत्ती. तो पुरुषार्थ त्यांच्या जीवनात कमी होता. त्यांनी द्वारका धाम केलं तर त्यांचा तो पुरुषार्थ सुदामा ब्राह्मणा दुःखी दारिद्र्य पेला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. मुष्टी पोहे घेवणिया त्याचे भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेवणिया त्याच्या भेटी लागी गेला. ओ शुद्ध माव देखोनिया गाव सोनिया चांदीला. ओ शुद्ध भाव देखोनी गाव सोनिया चांदीला. शुद्ध माव देखोनिया गाव सोनिया चांदीला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. मुष्टी पोहे घेवणिया त्याची भेटी लागी गेला. सुदामदेवाला सोन्याचं नगर प्राप्त झालं. त्यांच्या जीवनातला जो अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, जी कमी होती ती कोणत्या धामानं पूर्ण झाली? तर द्वारका धामानं पूर्ण झाली. आता धर्म, अर्थ पाहिला आपण. काम, काम म्हणजे मिळवणं, प्राप्त करणं. मग पत्नी असेल, व्यवहार असेल, स्वतःच्या जीवनातलं कर्तृत्व असेल, या सगळ्या गोष्टी प्राप्त करणं. काम हा पुरुषार्थ रामेश्वरम हे धाम पूर्ण केल्यानंतर माणसाला प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल कसा बरं ताई? रामरायाची पत्नी चोरून नेली होती लंकेमध्ये. लंका कुणीकडे? तिकडेच आहे, दक्षिणेमध्ये. आणि ती त्या लंकेतून आपली पत्नी प्राप्त करायची होती रामरायाला. भगवान रामराया जेव्हा तामिळनाडूतल्या समुद्र तटावर जातात, जिथे लंका जिथून जवळ आहे तिथे जातात, देशाचं शेवटचं टोक. तिथे गेल्यानंतर त्या रामेश्वरम या बेटावर गेल्यानंतर भगवान रामरायानं काय केलं?
वाळूचं शिवलिंग बनवलं आणि तिथे महादेवाची स्थापना केली. रामानं स्थापना केली. रामाचं आराध्य आहेत, रामाचे ईश्वर म्हणून त्या देवाला रामेश्वरम हे नाव प्राप्त झालं. त्या देवाची प्रार्थना केली, कौल मागितला, देवा आता खूप मोठं दिव्य मला करायचंय, राक्षसांच्या ताब्यातून मला माझी पत्नी मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी तू मला आशीर्वाद दे, ताकद दे, बल दे, बुद्धी दे आणि माझी मनोकामना पूर्ण कर. काय माझी कामना पूर्ण कर, माझी कामिनी मला मिळवायची आहे, माझी कामना तू पूर्ण कर. महादेवानं आशीर्वाद दिला, रावण मारला आणि रामरायानं सीता प्राप्त केली, म्हणजे पत्नी मिळवली. काम हा पुरुषार्थ भगवान परमात्माचा प्राप्त झाला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे उत्तरेचे भगवान केदारनाथ, भगवान बद्रीनाथ धाम हे उत्तर दिशेला आहेत. पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला निघाले त्याच हिमालयाच्या पहाडावरनं त्यांनी प्रवास केला आणि तिथे खूप साऱ्या कथा आहेत. एक कथा सांगते तुम्हाला की पांडवाकडनं महाभारताच्या युद्धामध्ये जी काही हानी झाली होती तर त्या गोष्टीनं भगवान शंकर थोडेसे नाराज झालेले होते. कृष्ण भगवंतानं सांगितलं, महादेवाची सेवा करा, महादेवानं जर तुमची सेवा स्वीकारली तर तुमचा हा दोष कमी होईल आणि मोक्ष प्राप्त होईल, अन्यथा नाही. कारण महाभारताच्या युद्धात महाभयंकर मनुष्यहानी झालेली आहे. मग हे 5 पांडव निघाले महादेवाच्या शोधात. त्या बर्फाळल्या भागामध्ये महादेव दिसच ना, शिवलिंग दिसेना, शिव मंदिर दिसेना, तपश्चर्या करतात, महादेव प्रसन्न होईनात, दुःखी झाले, बेचैन झाले. द्वारकेचा राजा सोबत आहे पण महादेवाची कृपा अजून आपल्या जीवनात नाही. मोक्ष कसा प्राप्त होईल आपल्याला? आणि मग त्यांच्या अंतःकरणातली तळमळ. काही गाई गुरांच्या कळपामध्ये एक नंदी निघाला, पांढरा शुभ्र नंदी होता, अतिशय तेजस्वी होता. भीमानं ओळखलं, या गायींच्या कळपात हा नंदी साधारण नाही, हे साक्षात भगवान शंकर आहेत. त्या नंदीच्या पाठीमागे भीमदादा पळाले, 5 पांडव पाठीमागे. पळता पळता महादेवाच्या लक्षात आलं, भीमानं आपल्याला ओळखलंय. महादेव नंदीच्या रूपात पुढे पळतात, पुढे पळतात, पुढे पळतात. भीमदादा पाठीमागे पळतात. आता हे पकडतील म्हणून महादेवानं बर्फात तोंड घातलं, मस्तक बर्फात घातलं. भीमदादानं शेपटी पाठीमागे ओढली, शेपटी पाठीमागे ओढून धरली, मस्तक तुटलं आणि तेवढं धड राहिलं. तर केदारनाथ तुम्ही पाहिलाय, केदारनाथ शिवलिंगाची आकृती कशी आहे? पशुच्या धडासारखी आहे, बरोबर आहे. तिथे महादेवानं कृपा केली आणि सांगितलं, या 5 पांडवांना आता तुम्हाला मोक्षाची वाट मोकळी झालेली आहे, तुम्हाला आता अडचण नाही. हे 4 पुरुषार्थ, 4 धाम पूर्ण केले की प्राप्त होतात. मोक्ष केदारनाथ बद्रीनाथ, अर्थ द्वारकाधाम, काम भगवान रामेश्वरम आणि धर्म जगन्नाथ भगवान. जय जगन्नाथ जगन्नाथ चकानेन चकानेन. सर्वांनी टाळी वाजवा. धर्माची देवता भगवान जगन्नाथ आहे. टाळी वाजवायची सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं. जय जगन्नाथ जय जगन्नाथ 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 जय जगन्नाथ जय जगन्नाथ 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 चकानेन चकानेन जगन्नाथ जगन्नाथ चकानेन चकानेन. नीलाचल वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले, कौन संभाले तो हमें कौन संभाले, ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले, ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले. जय जगन्नाथ जगन्नाथ चकानेन चकानेन जगन्नाथ जगन्नाथ चकानेन चकानेन. नीलाचल वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, हाँ तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. सर्वांनी हात उंच घ्या. जगन्नाथ भगवंताचं भजन करताना नेहमी टाळी वाजवून प्रेमानं करावं. सगळ्यांनी आमच्या सोबत भजन करावं. मेरी नैया है अब तो तेरे हवाले, ओ मेरी नैया अब तो तेरे हवाले, मेरी नैया है अब तो तेरे हवाले, ओ मेरी नैया अब तो तेरे हवाले,
म्हणायचं. चकाने म्हणजे चाकासारखे डोळे आहेत त्यांचे गोल. जगन्नाथ भगवंताचे डोळे कसे आहेत? गोल 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 आहेत, गोटीसारखे मोठे, म्हणून चकाने. सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठीवर. मी जगन्नाथ म्हटले की तुम्ही पण म्हणायचं. हा, जय जगन्नाथ जगन्नाथ जगन्नाथ. खाली बसलेली माणसं म्हणतात, म्हणा जय जगन्नाथ जगन्नाथ जगन्नाथ. चकाने न चकाने न चकाने न चकाने. नीलाचल वाले कौन संभाले तो हमें कौन संभाले, कौन संभाले तो हमें कौन संभाले, हाँ कौन संभाले तो हमें कौन संभाले, कौन संभाले तो हमें कौन संभाले, हाँ कौन संभाले तो हमें कौन संभाले, कौन संभाले तो हमें कौन संभाले. भगवान की जय. चार धामांचा जय जयकार करू. हात वरती घ्या. जगन्नाथ महाप्रभू की जय. तरी जोरात म्हणा. मला माहिती भूक लागली तुम्हाला, पण जय तरी जोरात म्हणा. जगन्नाथ महाप्रभू की जय. जगन्नाथ धाम की, बद्री केदारनाथ धाम की, बद्रीनाथ केदारनाथ भगवान की, द्वारिकाधीश की, द्वारिका धाम की, रामेश्वर भगवान की, रामेश्वर धाम की. आता चार धामांचं तुम्ही जय केला ना. ज्यांनी अजून चार धाम केले नाही त्यांना लवकर चार धाम घडणार पहा. त्या धामाचा जय जयकाराचा प्रभाव आहे. आणि ज्यांनी चार धाम केले त्यांना आता जय जयकार करता करता चार धामाचं पुन्हा दर्शन झालं. कारण लक्षात घ्या, आता ही जी तीन जोडी आहे, चार धाम पूर्ण करून आले, ते धामावर गेले आणि वापस गावाकडे आला असं नाही. धामावर तर गेले, पण त्या प्रत्येक धामाला घेऊन आपल्या गावात आलेले आहेत. आता ही चारही दैवता अखंड शेवटच्या श्वासापर्यंत या परिवाराच्या सोबत आहेत. ही चार चार धामावरची देवता यांच्या घरी आली आहे. अभंगाचं पहिलं देवघराला 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 देवघराला
सगळ्यांसाठी टाळी वाजवा एकदा सुंदर छान. देव घरा आला. आता 4 धामवरनं तुम्ही देव घराला आणलेला आहे. एखाद्या पाहुण्यानं आपल्या घरी यावं याच्यासाठी आपण अगोदर कधीतरी जावं लागतं. विशेष पाहुणा आपल्या घरी यावा याच्यासाठी आपण स्वतः जावं त्यांच्या घरी, त्यांना निमंत्रण द्यावं. यावर गरिबाच्या घराला. आणि तुम्ही असं स्वतः जाऊन निमंत्रण द्या, कसा पाहुणा येत नाही ते पहा. पण तुम्ही फोनवरच हॅलो जाता जाता या बरं, असं का? जाता जाता या असं असतं का? कुठं जाता जाता या मग या? नाही नाही, स्वतः जा, निमंत्रण द्या. एकदा गरिबाच्या घराला पाय लागू द्या, येतात. आता हे 4 धाम पूर्ण करून आले, म्हणलीत असतील ना देवा तुझं दर्शन झालं, काय समाधान झालं, काय द्वारका आहे, काय जगन्नाथपुरी आहे, असा देव आपल्या घराला आणि गावाला पाहिजे असं मनात आलंच असं. बरे आता आठवत नसल. आणि महिला मंडळात तर फार नाद असतो, छंद असतो की असा देव. फोटो तर आणले असतील का नाही तुम्ही? कशासाठी आणले तुम्ही फोटो? हे फोटो आणणं सुद्धा तीच भावना आहे, देव आमच्या घराला यावा. देव घरा आला. आणि काय केलं आपण? भक्ती सन्माने पूजेला. आता देव बऱ्याच भक्तांच्या घरी आला, ते सांगायला वेळ नाही, आता वेळ संपली आपली. विदुर काकांच्या घरी देव आला, शबरी मातेच्या झोपडीवर देव गेला. असे अनेक संत आहेत. चोखा महाराजांच्या झोपडीत, नाथांच्या घरी देव राबला. आबिर गुलाल उधाळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आबिर गुलाल उधळी तरंग, आबिर गुलाल उधळी तरंग, रंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. अनेक संतांच्या घराला देव आलेला आहे. देव घरा आला. बर आला, मग काय केलं? भक्ती सन्माने पूजिला. देवाचं स्वागत, सन्मान, पूजा पाठ, आदर, आतिथ्य सगळं केलं. एवढंच केलं का? देव घराला आला. 4 धाम पूर्ण झाले, तीर्थ पूर्ण झाली, देव आला. आता देव आलाय, तीर्थ पूर्ण झाली, याचा प्रसाद सगळ्यांना. पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. मग आपण भंडारा ठेवला, आपण प्रसाद ठेवला, वेगळे वेगळे पक्वान्न प्रसादासाठी बनवले. आणि मग फक्त खायलाच दिलं का? आपण आलेल्या पाहुण्यांना, बोलावलेल्या पाहुण्या या या बरं, आम्ही तीर्थ करून आलो, हातात 4 मुरमुऱ्यांचा चुरमुऱ्याचा प्रसाद घ्या, फोटो पहा, असा देव पाहिला? तसं नाही. आपण मोठा भंडारा केला, तीर्थावरून आणलेल्या पाण्याचं पूजन केलं, त्या तीर्थाचं पूजन केलं, प्रसादाची पूजा केली, देवाच्या फोटोच्या प्रतिमांची पूजा केली. आणि पहा ना, स्वागतासाठी तर इथपर्यंत कळस घेऊन आले, गावातून इथपर्यंत. हे सुद्धा खूप शुभ लक्षण आहे. एखाद्या म्हणजे साधू संताच्या स्वागतामध्ये, सन्मानामध्ये आपण डोक्यावर कळस घेऊन त्यांना घेऊन येतो, हे सुद्धा खूप चांगलं लक्षण आहे. हे जे ज्याला सुचलं असेल ना, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. खूप कौतुकाची गोष्ट आहे. पाहुणेर पंगती. फक्त पाहुण्यांचीच पंगत आहे का? वारकरी सुद्धा आले, वीरगाववरनं वारकरी आले. आता बिचारी पालक तर वेगळ्या वेगळ्या गावाचे, त्यांची नावं मला माहिती नाहीत. वेगळ्या वेगळ्या गावावरनं पाहुणे आलेले आहेत. तुमचं गाव कोणतं आहे काळे भाऊ? टेंबी. टेंबी गावावरून आलेले. हेच गाव आहे का? बरं, ह्याच गावावरून आले. बऱ्याच वेगळ्या वेगळ्या, आता कोणत्या गावावरून आलो, भले मला गावं माहिती नसतील, पण वेगळ्या वेगळ्या गावचे पाहुणे आलेले आहेत. पाहुणेर पंगती. आणि त्याच्यामध्ये कोण आलंय? संत द्विजवृंदे शोभती. साधू संत सुद्धा आलेले आहेत. बरं, मग संतांनी पाहुण्यांनी एकत्र येऊन फक्त जेवणच करायचं का? नाही, अगोदर भजन, नंतर भोजन. भजन केलं. 2 तास झाले ना, कीर्तन चाललंय आपलं. 2 तासापासून देवाच्या नामाचा गजर चाललाय. पुढे आरंभोणी कथा. काय करायचं मावंद्याला? भगवंताचं नामस्मरण करा, पारायण करा, कीर्तन करा, कथा करा. तुमच्या परिस्थितीनं, वेळेनुसार, तुमच्या कामाच्या नियोजनानुसार तुम्हाला जे शक्य आहे, तुम्ही एका दिवसात 2 तासाचं कीर्तन करू शकता, करा. तुमच्याकडे हा वेळ नाही, संध्याकाळचं भजन करा.
दुपारचं पारायण करा, जे शक्य असेल ते करा. पुरे आरंभोणी कथा आणि बुक्का माळा गंधाक्षता हे कोणी सांगितलं? निळा म्हणे ब्रह्मानंदे आणि नाचती उभयता आनंदे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Bye.
परिवाराला खूप भगवंताचे आशीर्वाद आणि यांची प्रेरणा घेऊन या गावामध्ये आलेल्या भाविकांच्या मध्ये अशी प्रेरणा मिळावी की आपल्याही जीवनामध्ये कधीतरी या चारधाम भगवंतानं कृपा करावी आणि ही सगळी तीर्थ आपल्याही जीवनामध्ये घडावीत. या परिवाराचं पूर्ण जीवन मंगलमय हो, त्यांना यश, आरोग्य, वैभव, सत्ता, श्रीमंती या सगळ्या गोष्टींची प्राप्ती व्हावी. आणि जिथे देव येतो तिथे काही कमी नसतं. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणर्य वरे वसती जेथं भगवान परमात्मा. या निमित्तानं या गावात चारधाम पूर्ण केलेली पुण्यवान माणसं आहेत. या गावाचं सुद्धा पुण्य वाढलेलं आहे, गावाचं देखील पुण्य म्हणावं लागेल. असो, माझ्या वाणीला मी इथंच विराम देणार आहे. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील क्षमा असावी. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय, प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि चारधाम यात्रेचा हा प्रसाद आहे, म्हणजे काही का असे ना, त्या काही अंशी का असे ना, त्या भगवंताचं स्मरण करून करून देवाला आठवणीत आणून त्या प्रसादामध्ये सुद्धा तो आशीर्वाद उतरलेला असतो. सर्वांनी प्रसाद घ्यावा. आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं जे आमचं गाव आहे, त्या गावी सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान आहे. जुनं आहे, 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान. त्या सद्गुरू कल्याण स्वामी संस्थानचा आम्ही जीर्ण उद्धार करत आहोत. आता या पालकांच्या विचारांच्या मुलीच माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं येणं जाणं, सेवाही करतात. तिथे चांगल्या कार्यक्रमात तण, मन आणि धनानं सुद्धा सहभागी होतात. पालकांचा काही विषय नाही आहे. पण विरगावची मंडळी कलशारोहणाच्या निमित्तानं, मला कीर्तन सेवा देण्याच्या निमित्तानं मठावरती आलेली आहे. असे ज्यांच्या मुली नाहीत पण कल्याण स्वामी संस्थान पाहिलं, त्याच्यामध्ये काळे पाटील आपणही आहात. भगवानगडावरती दर्शनाला आलात आणि दिदींनाही आपण दर्शन घेऊन भेट करून जाऊ. पण त्यांनी यायला आणि त्यांच्या 15 मिनिट अगोदरच मी बाहेर कुठेतरी कीर्तनाला गेले होते. पण काही हरकत नाही, भले माझी तुम्हाला भेट झाली नसेल, पण ज्या महाराजांच्या कृपा आशीर्वादानं माझा प्रवास चालू आहे त्या समाधीचं दर्शन मात्र तुम्हाला घडलंय. कल्याण स्वामींचं दर्शन तुम्ही घेऊन आलात. स्वामींचाच प्रसाद आहे, आशीर्वाद आहे. आमचं स्वतःचं काही नाही बा. जे काही असेल ते कल्याण स्वामींचं. तर तुम्ही कल्याण स्वामी संस्थान पाहिलेलं आहे. त्या संस्थानच्या जीर्ण उद्धाराचं काम आम्ही हाताला धरले. चांदेगावकर संस्थानला कुठली राजकीय शासकीय मदत नाही. लोकवर्गणीतून त्या संस्थांचा विकास, बांधकाम चालू आहे. इथं आलेल्या प्रत्येक भाविकांना माझं आवाहन आहे, टी व्हीवर पाहत असाल मला, कधी यूट्यूबला पाहत असाल, कधी टी व्हीला पाहत असाल, आज प्रत्यक्षात या मापारी परिवार आणि काळे परिवाराच्या माध्यमातून, भक्तिताईचे मामाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज तुमची माझी भेट होते आहे. तर कल्याण स्वामी संस्थांच्या विकासाचं काम हाताला घेऊन प्रवास करतोय. संस्थांच्या बांधकामामध्ये ज्यांना शक्य आहे आणि ज्यांची कुवत आहे, परिस्थिती आहे, अशा लोकांनी सहकार्य करून देवस्थानच्या बांधकामात सहयोग द्यावा. हे सगळ्यांना विनंती. नको तिथे आपण खूप पैसे खर्च करतो, पण जिथे खरंच गरज आहे, जिथे खरंच गरज आहे अशा पवित्र ठिकाणी कुठेतरी आपले मदतीचे हात धर्माच्या कार्यासाठी मिळाले पाहिजे, लागले पाहिजेत. असाही खूप मोठा योग आहे. सध्या अधिक मासाचा महापर्व काळ आहे आणि अशा या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामात तुमच्या मदतीच्या माध्यमातून एक वीट लागू द्या. त्याचं अगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. कारण या महिन्याचं महत्त्व असतं, या मासाचं महत्त्व. असंही साधू संतांच्या मठ मंदिराच्या बांधकामात आपला रुपया लागू दे, तो लाख मोलाचा असतो. म्हणून कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्ण उद्धारामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती. कीर्तन झाल्यानंतर जास्तीत जास्त 10-5 मिनिट राहील मी इथं. त्या 10-5 मिनिटामध्ये ज्यांना वाटतंय की ताई तुमच्या संस्थांबद्दल आम्ही ऐकून आहोत, अशी ही लेकरं या कन्या घडतात, या जनाबाई मुक्ताबाई घडतात. मग हे संस्थान एवढं मोठं काम करत असेल तर त्या संस्थांसाठी कुठेतरी आपला हातभार लागला पाहिजे. सांगू तुम्हाला, कल्याण स्वामी संस्थान आर्थिकदृष्ट्या भले जास्त बळकट नाही, आर्थिकदृष्ट्या भले जास्त ताकदवान नाही ते, पण कल्याण स्वामी संस्थानचं महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात खूप मोठं सेवा कार्य आहे. कारण महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातल्या मुली तिथे शिकतायत आणि ती लेकरं कीर्तनकार, कथाकार होऊन जर महाराष्ट्रभर प्रचार करत असेल ज्ञानोबा तुकोबाराच्या विचाराचा, तर तो त्या स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यांना त्या मातीचा महिमा आहे. तो कोणी माना नथा न माना, पण मला माहिती आहे जिथलं अन्न खातो आपण, जिथलं ज्ञान घेतो, जिथून विद्या घेतो, आणि जी माती आपलं संरक्षण करते त्या मातीचा प्रभाव असतो, त्या संतांचा कृपा प्रभाव असतो. अज्ञानाच्या भरात आपण काही गोष्टी मान्य करत नाहीत, पण ही गोष्ट मान्यच करावी लागेल. कल्याण स्वामी संस्थान ताकदीनं लहान आहे, पण त्याचं काम फार महान आहे.
कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती आणि महाराजांचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्यावा. जे भाविक मदत करतील त्यांना रितसर पावती मिळेल. पावती बुक माझ्यासोबत आहे, त्यांचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांनी 4 धाम पूर्ण केले ना त्यांनी जोडीने समोर या जरा. 4 धाम ज्यांनी पूर्ण केलेले आहे ते जोडी जोडी समोर या. 3 जण आहेत ना ते जोडीनं समोरीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. समर्थ सद्गुरु गंगा गिरीजी महाराज की जय. सद्गुरु कल्याण स्वामी महाराज की जय. 4 धाम की जय. यांच्यासाठी कौतुकाची टाळी. असो यांनाही आशीर्वाद, यांच्या लेकरा बाळांना परिवाराला आशीर्वाद या 4 धाम भगवंताचा प्राप्त व्हावा एवढीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. आता आपण बसा. फोटो घेतला का यांचा मोबाईलमध्ये? असेच थांबा. यांचा फोटो घेतलाय का? घेतला ना? बघते काय फोटो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम